जुन्या बिटको रुग्णालय परिसरात झालेल्या गोळीबाराच्या थरारक घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुमित पगारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पगारे यांच्या पोटात गोळी लागल्याने त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 10 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. उर्वरित 4 आरोपींचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार नाशिक रोड येथील टिळे हॉस्पिटल समोरील गंगोत्री जनता स्टोअर्स परिसरात सुमित पगारे हे मित्रांसोबत थांबले असताना जुन्या वादाच्या कारणातून काही जणांनी त्यांच्याशी वाद घातल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं. तक्रारीनुसार राझिक शेख याने वाद मिटवण्याच्या बहाण्याने पगारे यांच्याशी हात मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कमरेला लावलेली बंदूक काढून 2 गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. यातील एक गोळी पगारे यांच्या पोटाला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी पगारे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 14 जणांविरोधात गुन्हा दाखल, 10 जण ताब्यात. या प्रकरणी अर्जुन सुरेश पिवाल, शिवा पिवाल, मन्ना भरत गांगुर्डे, राझिक शेख, राहुल सोनवणे, निशांत भारती, शाहिद शेख, आयुष भारती, अक्षत गोसावी, राजवीर गांगुर्डे, आशिष पिवाल, साद पठाण, अमोल उत्तम वाघ आणि पराग मिलिंद कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक रोड पोलिसांनी कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतलं असून फरार असलेल्या 4 आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं कार्यरत आहेत. संशयितांच्या संभाव्य ठिकाणी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तपासाला वेग. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. गोळीबारामागे जुना वाद आणि पूर्ववैमनस्य असल्याचं प्राथमिक स्वरूपात समोर येत असलं तरी हल्ल्याचे नेमके कारण आणि प्रत्येक संशयिताची भूमिका तपासानंतर स्पष्ट होईल. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून फरार आरोपींना तातडीने जेरबंद करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. गजबजलेल्या परिसरात झालेल्या गोळीबारानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सुमित पगारे यांच्या मृत्यूमुळे प्रकरणाचं गांभीर्य वाढलं असून 10 आरोपी ताब्यात आणि 4 फरार असलेल्या उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी नाशिक रोड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.